तालुका क्रीडा संकुल समिती खामगाव व कुडो असोसिएशन खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने 28 जून 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता पत्रकार भवन खामगाव येथे कुडोपटू मोहम्मद फरहान व इतर पटूंचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी तहसीलदार खामगाव सुनील पाटील, तालुका क्रीडा अधिकारी खामगाव लक्ष्मी शंकर यादव, कुडो असोसिएशन खामगावचे अध्यक्ष महेंद्र रोहणकर, सामाजिक कार्यकर्ते अनीस जमादार आदी मंचावर विराजमान होते। 5 व 6 जुलै 2025 रोजी बुल्गारिया येथे होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारे मोहम्मद फरहान, मोहम्मद नईम यांचा शाल, ड्रेस किट, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी लक्ष्मी शंकर यादव आणि तहसीलदार सुनील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोहम्मद फरहान यांना तसेच इतर पटूंना शुभेच्छा दिल्या। यावेळी मोहम्मद फरहान यांच्या माता-पितांचे सुद्धा सत्कार करण्यात आला। संचालन सुनील वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र रोहणकर यांनी व्यक्त केले। यावेळी मोहम्मद इद्रिस जमादार, पत्रकार वासिक नवेद, मोहम्मद रफीक, शेख फारूक आदी प्रामुख्याने उपस्थित होते। तांत्रिक कारणामुळे कमिटीचे शेड्यूल येऊ शकले नाही। आपल्या तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष माननीय तसे तालुका क्रीडा समितीचे आमचे सचिव माननीय यादव, कुडो संघटनेचे अध्यक्ष चिलिंकर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि पालक, आजचा हा जो सत्कार कार्यक्रम आहे, हा सत्कार कार्यक्रम जरी छोटासा असला तरी त्याची कारकीर्द खूप मोठी होणार आहे। घरच्या मुलाचं कौतुक कुठं होत नाही, पण ही आवर्जून मला इथे उल्लेख करावा वाटेल की आपल्या परिवाराचा प्रयास मोहम्मद फरहान मोहम्मद नईम हा मुलगा आंतरराष्ट्रीय कुडो स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे आणि तो आपल्या देशाचं प्रतिनिधित्व तिथे करणार आहे। हे आपल्या खामगाववासियांसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे। निश्चितच मी त्याला या प्रसंगी शुभेच्छा देतो। आणि कुणीतरी म्हणलेलं आहे, खेलोगे कूदोगे तो बनोगे नवाब। माझ्या लहानपणी मी पण खेळलो, त्यावेळेस कुडो कराटेचे क्लासेस केले, पण खूप जास्त रुची आमची तयार झाली नाही आणि पर्यायाने थोडंसं 2-4 लाथा मारल्या खाल्ल्या आणि नंतर मग तो आमचा सुटला। परंतु बऱ्याच क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही पार्टिसिपेट झालो आणि त्यावेळेस खेळलो म्हणून शरीर यशस्वी चांगली झाली, सकारात्मकता आली आयुष्यामध्ये। कुठेतरी हारणे आणि जिंकणे हा प्रकार आयुष्यभर चालू असतो, परंतु हारणे उठून उभं राहायचं आणि जिंकून दुसऱ्याला लाजीरवाणं न करायचं हा एक गुण आमच्यामध्ये आलेला आहे। निश्चितच कोणीतरी हारलं म्हणून आपण जिंकलो हा भाव जर आपण आयुष्यामध्ये ठेवला तर निश्चितच आपल्याला सकारात्मकता येते आणि आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी संधी सुद्धा। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।